नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जागतिक वारसा स्थळे जे आहे, त्याच्यावरचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पोलीस पाटील असेल, पोलीस भरती असेल किंवा कुठलेही पेपर असतील, स्पर्धा परीक्षेचे असतील, अ, सरळ सेवेचे पेपर असतील, त्याच्यामध्ये या प्रश्नावरती अ, म्हणजे असतातच, प्रश्न असतातच, हे लक्षात ठेवा. तर चला सुरुवात करूया, जास्त टाईमपास न करता. पहिला प्रश्न आहे, भारतामध्ये जागतिक वारसा स्थळांची संख्या किती आहे? तर मित्रांनो, आता जागतिक वारसा स्थळांची संख्या ही 44 झालेली आहे. हे लक्षात ठेवा. यावर्षी एक स्थळ अजून ॲड झालेलं आहे. पहिले 43 होते, आता 44 झालेले आहे. 2025 मध्ये युनेस्कोने भारतातील मराठा लष्करी भूदृश्यला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला. त्यात महाराष्ट्रातील किती किल्ल्यांचा समावेश होतो? की 2025 मध्ये युनेस्कोने काय केलेलं आहे, की जे मराठा लष्करी भूदृश्य होते, म्हणजे जे किल्ले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे, त्यांना दर्जा मिळाला आहे. तर त्यातील महाराष्ट्रातील किती किल्ल्यांचा समावेश आहे? प्रश्न नीट पहा. महाराष्ट्रातील विचारलेले किती किल्ल्यांचा समावेश आहे? तर 11 किल्ल्यांचा समावेश आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांची एकूण संख्या किती आहे? तर थोडासा प्रश्न बघा. याचं उत्तर 6 आहे. पण थोडं कन्फ्युजन सुद्धा आहे मला या प्रश्नाचं. कारण 6 संख्या आहे, पण तसं 7 संख्या भरत आहे. कारण आपल्याकडं पश्चिम घाटाला सुद्धा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. पण पश्चिम घाट हा 5-6 राज्यामधून जातो. त्याच्यामुळं त्याला पण रेकॉर्डमध्ये इंटरनेटवरती किंवा कुठेही 6च दिलेली आहे संख्या. हे लक्षात ठेवा. तर महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांची एकूण संख्या ही 6 आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळालेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळालेला आहे? किती किल्ल्यांना विचारलेलं आहे? प्रश्न नीट बघा. किती किल्ल्यांना आहे? तर 12 किल्ल्यांना आहे. सगळे जे 12 किल्ले आहेत, त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणजे जे आता आपण बघितलं महाराष्ट्रामधील जे भूप्रदेश आहे भारतातील मराठा, ते कोणते-कोणते 12 किल्ले आपण ते नंतर बघूया. जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळालेला मराठा लष्करी भूप्रदेश आहे. पहा मराठा लष्करी भूप्रदेश आहे. याच्यामध्ये 12 किल्ले आहे सगळे. किती किल्ले आहे? 12 किल्ले आहे. तर महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्याचा समावेश होत नाही? असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जंजिरा. जंजिरा किल्ल्याचा समावेश हा जागतिक वारसा स्थळ मराठा लष्करी भूदृश्य याच्यामध्ये होत नाही. जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा मिळालेला जिंजी किल्ला कोणत्या राज्यात आहे? तर 11 आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आता आपण मागे प्रश्न बघितला. तर एक जो आहे 12वा तो आहे तमिळनाडूमध्ये. जो जिंजी किल्ला आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी अ, तिकडे जाऊन हा जिंजी किल्ला जिंकला होता. हे लक्षात ठेवा. जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा मिळालेला विजयदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? असे सुद्धा प्रश्न तयार होऊ शकतात. 12 किल्ले आहे, मग त्यातले 11 किल्ले महाराष्ट्रामध्ये आहे. तर मग अशा पद्धतीने एखादा प्रश्न सुद्धा ते तयार करू शकतात. हे माझ्या मनाचा प्रश्न आहे बघा लक्षात घ्या. तर विजयदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ज्याला ज्याला महाराष्ट्र लष्करी भूप्रदेश आहे. याच्यातील जे 12 किल्ले आहेत त्याच्यामध्ये त्याचा समावेश येतो. तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्यांना याचं उत्तर माहिती पाहिजे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगायचंय. बघूया कोणाकोणाला हे उत्तर येतं. स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणाद्वारे दिला जातो? जे स्थळं असतात त्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोण देतं? त्याचं उत्तर आहे युनेस्को. युनेस्कोद्वारे हा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला जातो. त्यानंतर आहे जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशामध्ये? असा सुद्धा प्रश्न तयार होऊ शकतो. तर इटलीमध्ये सगळ्यात जास्त जागतिक वारसा स्थळ आहे 61 आणि भारताचा क्रमांक हा 6व्या नंबर लागतो. 44 आपल्या भारतामध्ये आहे. लक्षात ठेवा हा सुद्धा क्रम सुद्धा विचारू शकतात, की भारताचा जागतिक वारसा स्थळामध्ये कितवा क्रमांक लागतो. तर थोडे महत्त्वाचे पॉइंट बघू. तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट जे असते, त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 वारसास्थळे आहे. त्यामध्ये अजिंठा लेणी आहे, वेरूळ लेणी आहे, एलिफंटा आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, मुंबईचे व्हिक्टोरियन गॅथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प आहे आणि भारतातील मराठा लष्करी भूदृश्य जे 2025 मध्ये ॲड झालेलं आहे, हे आहे. असे 6 आहे असं म्हणतात. पण याच्यामध्ये पश्चिम घाट सुद्धा आहे महाराष्ट्रामधला. तर तिथं ते मिळून 7 व्हायला पाहिजे.
पण रेकॉर्डला 6च दाखवतात. त्याच्यामुळं 6 उत्तर बरोबर असेल. कारण पश्चिम घाट हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. तर पश्चिम घाटाला सुद्धा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. तर थोडंसं मी सुद्धा कन्फ्यूज आहे. याचं उत्तर आपण बघूया. एक तर त्याच्यामध्ये 7 ऑप्शनच राहणार नाही. 6च ऑप्शन राहील. 7 ऑप्शन राहणार त्यामध्ये 6 देतील, 5 देतील, 2 देतील, 4 देतील, पण 7 देणार नाही. असं समजून चला. आता हे 12 किल्ले कोणते-कोणते जे मराठा लष्करी भूदृश्यला जागतिक वारसा स्थळ मिळालं, त्यातले 12 किल्ले कोणते-कोणते आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पहा. सालेर किल्ला हा नाशिकमध्ये आहे, पन्हाळा किल्ला कोल्हापूरमध्ये आहे, शिवनेरी किल्ला पुण्यामध्ये आहे, लोहगड किल्ला पुण्यामध्ये आहे, खांदेरी किल्ला रायगडमध्ये आहे, रायगड किल्ला हा रायगडमध्ये आहे, प्रतापगड किल्ला हा सातारामध्ये आहे, सुवर्णदुर्ग रत्नागिरीमध्ये आहे, राजगड हा किल्ला अ, पुण्यामध्ये आहे. ध्यानात ठेवा राजगड किल्ला हा पुण्यामध्ये आहे. याच्यावर प्रश्न विचारू शकतात. विजयदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्गमध्ये आहे. सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्गमध्ये आहे. जिंजी किल्ला विल्लपुरम तामिळनाडूमध्ये आहे. लक्षात राहू द्या हे सगळा क्रम म्हणजे किल्ले सगळे ध्यानात ठेवा. इटलीमध्ये सर्वात जास्त जागतिक वारसा आहे. भारताचा 6वा क्रमांक लागतो. 44 आपल्याकडे जागतिक वारसा स्थळे आहेत. ठीक आहे मित्रांनो, ही ही सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. लिहून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा.